Hi, today we are going to learn new story नेहाज अलार्म क्लॉक. तर आज आपण एक स्टोरी बघणार आहोत नेहाचं अलार्म क्लॉक. अलार्म क्लॉक माहित आहे ना तुम्हाला, असं आपण झोपेतून उठण्यासाठी जिथं अलार्म लावतो, गजर लावतो, ते मोठ्याने वाजतं. तर त्याची आपण स्टोरी बघणार आहोत. नॅरेटर म्हणजे जो ही स्टोरी सांगतोय, तिचं वर्णन करतोय तो. रिंग 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 ऑफ गोज द अलार्म क्लॉक ॲट 6 इन द मॉर्निंग. सकाळच्या 6 वाजता जे अलार्म क्लॉक आहे ते रिंग 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 असं वाजत असतं. नेहा मेक्स अ फेस अँड कवरिंग हर इयर्स विथ पिलो स्नगल्स अंडर द वॉर्म ब्लँकेट. आणि त्या अलार्मचा आवाज ऐकून ही नेहा अशी तिच्या कानावरती पिलो घेत आहे, उशी घेत आहे आणि असं फेस कसं तरी तोंड वेडवाकडं करत आहे आणि उबदार ब्लँकेटच्या आतमध्ये ती घुसत आहे. बट शी नोज शी हॅज टू गेट अप. पण तिला माहीत आहे की आपल्याला उठावंच लागणार आहे. शी मटर्स टू हर सेल्फ. आणि ती काहीतरी स्वतःशीच बडबडत असते. मटर्स म्हणजे पुटपुटणे, बडबड करणे. Neha says, this alarm clock always rings at 6 and pulls me out of the bed. मग नेहा काय पुटपुटत असते, काय बडबड करत असते, तर ती म्हणती हे जे अलार्म क्लॉक आहे ते नेहमीच बरोबर 6 वाजताच वाजतं आणि मला बेडवरून उठवायला लागतं त्याच्यामुळे. इट्स सो अनफेअर. हे बरोबर नाहीये. ओ हाऊ आय वूड लव टू स्लीप अ लिटिल लॉंगर इन द मॉर्निंग. थोडंसं उशिरापर्यंत झोपायला मला किती आवडतं. आय विश दिस क्लॉक वूड फॉरगेट इट्स जॉब समटाईम्स. मला असं वाटतं की हे जे अलार्म क्लॉक आहे त्यांनी त्याचं थोडं कधीतरी विसरावं वाजण्यासाठी. त्याचा जो जॉब आहे तो विसरून जावं. नॅरेटर, समथिंग फॉल्स. नेहा स्माइल्स. नॅरेटर सांगतो की काहीतरी पडतं आणि नेहा हसते. नेहा, ओ माय क्लॉक हॅज फॉलन. आणि काहीतरी पडतं म्हणजे ते तिचं घड्याळ पडलेलं असतं. नेहा म्हणते, अरे माझं घड्याळ तर पडलं. हाऊ हॅप्पी आय एम. आता मी किती हॅप्पी आहे, आनंदी आहे, कारण ते अलार्म क्लॉक खाली पडतं आणि खराब होतं. टुमॉरो आय कॅन गेट अप लेट. उद्या मी उशिरा उठू शकते, म्हणजे उद्या हे अलार्म क्लॉक वाजणारच नाही, मग मी थोडा वेळ अजून झोपू शकते. नॅरेटर, नेक्स्ट मॉर्निंग देअर इज नो अलार्म. दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्मच वाजत नाही. सो नेहा स्लीप्स अँड स्लीप्स. आणि मग नेहा झोपूनच राहते. द स्मॉल चर्पी बर्ड्स विच कम टू द विंडो सिल एव्हरी मॉर्निंग फाइंड नेहा स्टील स्लीपिंग. आणि तिथे चर्पी बर्ड्स म्हणजे हे चिवचिव करणारे पक्षी नेहाच्या खिडकीजवळ येतात. रोज येत असतात ते सकाळी. ते बघतात नेहा अजून झोपलेली आहे. बर्ड सेज, वेकअप डिअर, वेकअप फास्ट. ते पक्षी तिला म्हणतात, उठ नेहा, उठ पटकन. नॅरेटर सेज, नेहा गेट्स अप विथ अ स्टार्ट. आणि नेहा लगेच उठते. नेहा सेज, oh no, if it is not the alarm clock, it is these birds. Why don't they leave me alone? नेहा म्हणते, अरे नाही, आज अलार्म क्लॉकने नाही उठवलं आपल्याला, पण ह्या पक्ष्यांनी उठवलं. ते मला एकटीला का सोडत नाहीत? नॅरेटर सेज, इवन धिस विश ऑफ नेहाज कम्स ट्रू. आणि तो नॅरेटर म्हणतो की आता ही पण नेहाची विश, तिची पहिली विश काय होती की तिला अलार्म नको होता, मग ते घड्याळ बिघडतं आणि दुसऱ्या दिवशी अलार्मच वाजत नाही. आता तिची दुसरी विश काय होती, हे पक्षीसुद्धा चिवचिव करत नाही आले पाहिजेत, म्हणजे माझी झोपमोड झाली नाही पाहिजे. आणि ती पण विश तिची ट्रू होते. द नेक्स्ट मॉर्निंग देअर इज नॉट ओनली नो अलार्म क्लॉक, देअर आर नो बर्ड्स आयदर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म क्लॉक पण नाही वाजत आणि तिथे पक्षी पण येत नाहीत. बट देअर इज समवन एल्स हू डज नॉट वॉन्ट हर टू मिस द स्कूल बस. पण अजून कोणीतरी असतं की ज्याला वाटत नसतं की तिला उठायला उशीर व्हावा आणि ती तिची शाळेची बस तिच्याकडून मिस व्हावी, शाळेची बस निघून जावी. कॅन यू गेस हू इट इज. तुम्ही गेस करू शकता का? तुम्ही ओळखू शकता की कोण असेल ती की जिला वाटतंय की नेहाची बस मिस होऊ नये? द बिग ब्राईट सन. तर तो कोण असतो? सूर्य, तेजस्वी चमकता मोठा सूर्य. ही फिल्स नेहाज रूम विथ अ वॉर्म स्माइल.
आणि सकाळीचा सूर्य उगवल्यामुळे नेहाच्या रूममध्ये सगळीकडे प्रकाश येतो. वॉर्म स्माइल म्हणजे काय? सूर्याचे किरण तिच्या रूममध्ये येतात आणि सगळीकडे उजेड होतो. नेहा says, "Oh, my eyes, now it's the sun waking me up. Why can't he let me be?" आणि नेहा म्हणते, नेहाच्या डोळ्यावरती उजेड पडतो. ती म्हणते, अरे माझ्या डोळ्यावर उजेड पडतोय. आता हा सूर्य आलाय मला उठवायला. तो मला एकटीला का सोडत नाही? नॅरेटर सेज, इवन दिस विश ऑफ नेहाज कम ट्रू. आता ही पण नेहाची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. नेक्स्ट मॉर्निंग द सन इज बिहाइंड द क्लाउड्स. दुसऱ्या दिवशी सूर्य जो आहे तो ढगांच्या मागे गेला. सो नेहा स्नोअर स्टील शी हिअर्स हर मदर्स व्हॉइस. आणि मग नेहा झोपूनच राहिली. अलार्म क्लॉक वाजला नाही, पक्षी सुद्धा आले नाही, सूर्यप्रकाश सुद्धा आला नाही, कारण सूर्य ढगांच्या आड होता. त्याच्यामुळे ती स्नोअर्स म्हणजे घोरतच राहिली जोपर्यंत तिच्या आईचा आवाज येत नाही तोपर्यंत. मदर सेज, वेक अप स्लीपी हेड, यू विल मिस द बस. आई म्हणते तिला, वेकअप, उठ. स्लीपी हेड म्हणजे आळशी नेहा, उठ, नाहीतर तुझी बस मिस होऊन जाईल. नेहा सेज, ओ नो, व्हाय डज मदर हॅव टू वेकअप मी अप. ती म्हणते, अरे नाही, आईला काय गरज आहे मला उठवायची. नॅरेटर सेज, देअर इज नो एस्केप नाव. तो नॅरेटर म्हणतो, आता तुला यातून सुटका नाही. कारण अलार्म क्लॉक नाही वाजला पाहिजे, ठीक आहे, नाही वाजला. पक्षी नाही आले पाहिजे, ठीक आहे, ती इच्छा पूर्ण झाली. सन नाही आला पाहिजे, ती इच्छा पूर्ण झाली. पण आई तर येणारच तुला उठवायला. आता ह्याच्यातून तुझी सुटका नाही, तुला उठावंच लागणार.